कोल्हापुरातील महाअधिवेशनातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। मला मारण्याचा कट होता शिंदेंचा आरोप, तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात, शिंदेंची टीका। बारामतीत माझ्यासारखा तगडा उमेदवार उभा करावा। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या लोकसभा उमेदवारीवर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी। चिन्ह पक्ष अजित पवार गटाला, या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय अन्यायकारक, शरद पवारांची टीका। वरच्या कोर्टात दाद मागणार, पवारांची घोषणा। मागासवर्ग आयोगाच्या हरकती सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल माझाकडे। 40% लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय, तर 41% लोकांनी मागास नसल्याचं म्हटलं। 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता। शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधिमंडळात संमत होणार। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार। 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, एबीपी माझाला जरांगेंची माहिती। अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघातून नेतृत्व करण्याची शक्यता। लोकांची इच्छा असेल तर निवडणूक लढवेन, श्रीजयाची एबीपी माझाला माहिती। मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। 19 फेब्रुवारीला भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा। सलामीवीर जयस्वालचं आक्रमक शतक, गिलची नाबाद अर्धशतकी खेळी। इंग्लंड विरुद्धच्या राजकोट कसोटीत भारताची आघाडी 322 धावांची। तिसऱ्या दिवसाअखेर भारताची 2 बाद 196 अशी मजल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।